सर्वेदक्ष मुख्याधिकारी, इंजिनियर, अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक म्हणून साजेसे काम शहरात करीत आहेत। उत्तम पद्धतीची विकास कामे त्यांच्याकडून होत आहेत। असेच एक विकास काम वरची खोपोली लेक व्ह्यू बिल्डिंग समोर करण्यात आले आहे। येथे नव्याने रस्ता बनवण्यात आला आहे। खोपोली नगर परिषदेचा हा उत्तम रस्ता आहे। हा रस्ता बनवण्यासाठी मुख्याधिकारी, इंजिनियर, कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली। मात्र दुर्दैवाने तो रस्ता खचल्याने खोपोलीकर उपरोधिकपणे वरील प्रमाणे प्रतिक्रिया देत आहेत। ड्रायव्हरला जे लेबर सगळं तर माणसाने काय केलं? कोणी केलं? पंचनामा कोणी केला? तुम्ही केलाय सर्वे? मग कोणी केला सर्वे? कोणी कन्सल्टंट असेल त्याला बोलून घ्या आता इथं, बरोबर आहे? गाडीवर आणि त्याच्या ड्रायव्हर सहित जर माणसाने काय केलं त्याला जबाबदार कोण? आम्ही काय? हे पैसे सगळे तुम्ही कमवायचे आणि त्याचा आम्ही कारभार बघायचा काय? तुम्हाला 10 वाजता साहेब फोन केला, तुम्ही एक वाजता येत नाही. आम्ही उन्हात थांबलोय. नोटीस अजून आता पुढच्या गाड्या येतात. रिक्षाला पण तिथं झालं नुकसान, त्या रिक्षाला तो बघा रिक्षा तिथं ते खड्डे कोणी भरायचे? शाळेची मुलं होती त्या रिक्षामध्ये आणि अख्ख्या गावामध्ये खड्डे ते. उद्या या सोसायटी मधून जर पोरं व्हायला असेल गाडी पलटी झाली असती त्या पोरांना नुकसान जाते कोणी? आम्ही बघायची जबाबदारी. उद्या तुम्ही हात वर केले असते, आम्हाला काय माहिती नाही. तिथं काय झालंय, पाण्याची तळ पण आहे, साहेब तळं नाहीये. मला पण सांगताय तुम्ही. मी काय बोलतोय, जेव्हा रस्त्याचं काम झालं, काम असं त्यावेळेस 10 वेळा तुम्ही बघायला एवढ्या करोडो रुपयाचं काम आहे, तुम्हाला एकदा पण बघायला यायची हे ना वाटत तुम्हाला? तुम्ही त्या कन्सल्टंटवर सोडताय तुम्ही बोलताय. मला सांगा ना, ही डेप किती घेतली तुम्ही? किती केला? गाडी अभियंता कोण तुम्ही? तुम्ही सांगा उत्तर नाही. मला सांगा ना, तुम्ही उत्तर नाही किती डेप ते. मी सांगू का तुम्हाला त्याची डेप किती आहे? हो साहेब, आता जर ही गाडी पलटी होताना पलटी झाली असेल, त्यातली जे 5च्या 5 लेबर मेले असते त्याला जबाबदार कोण? उद्या इथे शाळेच्या गाड्या काम केलेलं आहे. जर हा अपघात झाला असता, मृत्यू झाले असते, तेव्हा काम करणार का? आणि हा गणपती घाट आहे, गणपती घाटाला जर या घाटात जर गाड्या चालल्या आणि गणपती जर पडून पडले तर हे काय करणार आहेत का? अधिकारी का झोपलेत का तिकडं? हे नगरपालिकेचे अधिकारी अजिबात काही कामाचे नाही. फक्त साहेबाची पाकिटं घेतले, आमदाराची पाकिटं घेतली, सांगतो आम्ही. इथे नगरपालिकेची कामं कॉन्ट्रॅक्टरला देत नाहीत, नगरसेवक घेतात आणि नगरसेवक कॉन्ट्रॅक्टरला देतात आणि स्वतः कमिशन खातात. एकदम बरोबर बोला. हां, तर हे सगळं बंद झालं पाहिजे. आता आपण सगळ्यांनी रस्त्याची हालत तर बघितलेली आहे. अशा प्रकारे जर का काम असेल आणि प्रशासन इकडे कानाडोळा करत असेल तर ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठलीच नाही आहे. लवकरात लवकर स्ट्रिक्टली ॲक्शन घ्या अशा ठेकेदारांवर आणि काम सुरळीतपणे व्यवस्थित चालू करा. असा रस्ता पुन्हा परत कुठे होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. हे संकट फक्त वरच्या खोपोलीचं नाही, संकट संपूर्ण खोपोलीवरती आहे. तर सगळ्या ठिकाणी अशी तात्पुरती डागडुजी केली आहे आणि भ्रष्ट प्रशासन याला जबाबदार आहे. मी समस्त खोपोलीकरांना आवाहन करेन की आपापल्या ठिकाणी आपण अलर्ट राहा. आज ही गोष्ट वरच्या खोपोलीत आहे, उद्या ही गोष्ट कुठल्याही ठिकाणी होऊ शकतोय. या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तर जाब विचारला आपण नाही का आपली खोपोली अशा प्रकारे अपघातमय होण्यास वेळ लागणार नाही. रस्ता असा खचला आहे की कुत्र्याने तंगडी वर करावी अशी विटांनी भरलेल्या ट्रकची अवस्था झाली आहे। याबाबत डॉक्टर शेखर जांभळे यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून खोपोली नगर परिषदेच्या कारभारावर आगपाखड केली। बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वरची खोपोली लेक व्ह्यू बिल्डिंग समोरील खोपोली नगर परिषदेने बनवलेल्या नवीन रस्त्यात विटांनी भरलेला ट्रक फसला। रस्ता खचल्याने अंदाजे 2 ते 3 फूट खड्ड्यात चाक अडकल्याने ट्रक पलटी होता होता वाचला। या गाडीत अंदाजे 7 ते 8 मजूर होते। तसेच हा वर्दळीचा रस्ता असून सकाळी व सायंकाळी शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला ये जा करत असतात। जर ट्रक पलटी झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती। याबाबत खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंता यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता नागरिकांचे फोन उचलण्यात आले नाहीत। खोपोली शहरातील होणारे रस्ते, गटार, बांधकाम, अन्य विकास कामे निकृष्ट दर्जाचे होत असतील तर याला मुख्याधिकारी जबाबदार नाहीत काय, असा लोकांचा सवाल आहे। अपघातग्रस्त विटांचा ट्रक पलटी होऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी धाव घेत लोखंडी पाईप ट्रकला टेकू म्हणून लावले आहेत। अपघात सकाळी 10 वाजता झाला तरी 1 वाजेपर्यंत खोपोली नगर परिषदेचे अधिकारी घटनास्थळी आले नव्हते। खचलेला रस्ता नव्याने झाला आहे, त्यामुळे ठेकेदारासह नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली।
दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.